हॅलो गाईज, सो आज आम्ही जात आहे जेजुरी अरे कहना क्या चाहते हो? जेजुरीला. आणि माझ्यासोबत आहे गार्गी. हॅलो. तुम्हाला काय करणार आहे आता? आता मी मंदिरात चालली आहे. कुठल्या मंदिरात चालली आहे? जेजुरी. येस, सो जेजुरीचे जे देव आहेत ते आमचे कुलदैवत आहेत. आणि मी, माझी फॅमिली सगळे आम्ही चाललो आहे जेजुरीला. सो मी तुम्हाला अपडेट देईन की आम्ही कसं चाललो आहे. सो स्टे ट्यून. हॅलो गाईज, मी गार्गी आहे. मी चालली जेजुरीला. काय करते मम्मी? मम्मीला हे सगळे दुकानं साडीचे आवडतात आणि काय करत असते? उत्तराला सांगते. नाही, ऍड नाही करत आहे. गार्गी बोलतीये ना की तुम्ही तुमचे विचार येतात तिकडे आले की साडी घ्यायचे वगैरे. म्हणून ते सगळं काढते की गार्गी कुठलं म्हणतीये, विचार येतात. सो गाईज, मी आता घाटात आहे, दिवे घाटात. आणि हाय गाईज, मी दिव्या घाटात आहे. गार्गी पण ब्लॉग करते माझ्यासोबत. आणि ही माझी माझी फेवरेट प्लेस आहे. मस्तानी लेक. येस, मस्तानी. हे संध्याकाळच्या वेळी जेव्हा तुम्ही याल पूर्ण सिटी लाईट्स दिसते. बघा, विठ्ठलांची इतकी सुंदर मूर्ती आहे इथे. कशाला पाया पडलीस तू? विठ्ठला. सो गाईज, आम्ही पोचलेलो आहे जेजुरी देवस्थानाला. आणि आम्ही आता पायथ्याशी आहे आणि आता पायऱ्या चढणार आहोत. अजून स्टार्ट नाही केलेलं आहे. इथे आमच्या घरातले पण आहेत. त्यांना हळूच घेते, ते व्हिडिओमध्ये यायला नको बोलतात, थोडीशी लाजतात ते. सो त्यांना व्हिडिओमध्ये घेतलेलं नाही आहे मी. सगळे चाललेले आहे. तुम्ही बघू शकता सगळे दुकान आहेत. जर काही घ्यायचं वगैरे असेल तर. आज आम्ही रविवारी आलेलो आहे आणि इथे खूप गर्दी आहे आज. तुम्ही बघू शकता खूप गर्दी आहे आज. दमली का? दमली? हा, दमली. अजून वरती जायचं नाही, जाऊ ना. इथे वगैरे फोटोग्राफी चालू आहे. तुम्ही व्ह्यू बघू शकता, इतका सुंदर व्ह्यू आहे. जाम गर्दी आहे इथे. आज रविवार आहे त्याच्यामुळे. मंदिर आहे. काळूबाईची यात्रा चालू आहे. सो इथे लोक देवांना त्यांच्या घेऊन येत आहेत. तो काही आज रविवार आहे आणि खूप गर्दी आहे आज मंदिरात.
अशा प्रकारे आम्ही दर्शन घेतलेलं आहे आणि आता पायऱ्यांवरून खाली उतरत आहे. भरपूर गर्दी आहे, आज रविवार आहे त्याच्यामुळे थोडंसं एक्झॉस्ट पण फील होत आहे. आणि आमचं दर्शन खूप छान प्रकारे झालेलं आहे. काळूबाईची यात्रा आहे, सो सर्वजण त्यांचे देवी घेऊन ते येत आहेत दर्शनासाठी. सो खूप छान दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही खाली उतरत आहे. सो गाईज आता मी थोडंसं काहीतरी खाऊन घ्यायचं म्हणून सोलापूर नाही, सासवडमध्ये एक खूप फेमस वडापाव आहे जे अस्मिता वडापाव आहे. खूप छान लागतो इथलं वडापाव, खूप चविष्ट आहे आणि मी तुम्हाला दाखवतो ते कुठे आहे. अस्मिता वडापाव आहे, खूप छान लागतं इथलं, खूप चविष्ट वडापाव आहे. सासवड रोडला जे रोड आहे तिथे तुम्हाला हे अस्मिता वडापाव मिळेल. सो गाईज जातानाचा हा व्ह्यू बघा किती छान आहे. पूर्ण सिटी लाईट्स आहे. सो गाईज फायनली मी घरी आलेली आहे. खूप दमलेली आहे कारण की सासवडच्या इथला जो रोड आहे पूर्णपणे जाम होता, फुल्ली ट्रॅफिक जाम होतं तिथे. सासवडच्या तिथे काम चालू आहे, तिथल्या जे रोड आहे त्याचं काम चालू आहे, त्याच्यामुळे फुल्ली ट्रॅफिक जाम होतं. वरून आज रविवार होता, सो त्याच्यामुळे तिथलं पूर्ण एरिया ट्रॅफिक जाम होतं आणि ऑलमोस्ट आम्ही तिथे 1 आवर थांबलो होतो. त्याच्यानंतर मागच्या साईडने मंतरवाडी फाटाच्या इथून अलीकडे जे वडकीचं रोड आहे तिथून आम्ही बाहेर निघालो शॉर्टकट्सने. बट फार तिथे रोड जाम होता आणि इतके दमलेलो आहे विचारू नका. आणि जसं तुम्ही बघू शकता पूर्णपणे हळदीने भरलेला आहे चेहरा, ते क्लीन करावं लागेल आणि आता नाही राहिली आहे ताकद क्लीन वगैरे पटकन करायची. सो थोडंसं रेस्ट करेल, त्याच्यानंतर मी क्लीन करेल आणि झोपून जाईल. फार दमली आज मी. याच प्रकारे मी माझा व्लॉग एंड करते. जर तुम्हाला माझा व्लॉग आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर पण करा. थँक्यू.